नमस्कार. तुमचा खरंच विश्वास बसणार नाही की हे बिस्किट आपण कढईमध्ये विदाऊट मैदा केलेले आहेत. अतिशय चवदार बिस्किट बनले होते आणि करायलाही खूप सोपी ट्रिक आहे, तर नक्की ट्राय करा. तर त्यासाठी काय करायचं आहे, 1 कप साखर घ्यायची. तूप असेल तर 1 कप साखरला अर्धा कप तूप घाला. माझ्याकडं तूप कमी होतं त्याच्यामुळे मी 4 ते 5 पोहे खायचं चमचने तूप घातलं. तूप घालून झाल्यानंतर आपण हे मिश्रण छान मिक्स करून घेणार आहोत. हे मिश्रण एवढं मिक्स करा की आपण जसं क्रीम फेटल्यावर जशी क्रीमी क्रीमी होते ना, तसं साखर आणि तूपचं एकदम क्रीम असते तसं याचं मिक्सिंग झालं पाहिजे. आता हे मिक्स झालेलंच आहे, तर आपण याच्यामध्ये घालणार आहोत 2 चमच रवा, 2 चमच बेसन पीठ आणि 2 चमच हे मिल्क पावडर. नंतर गव्हाचं पीठ मी 3 चमच घातलं. आता आपण हलक्या हाताने सारं मिश्रण मिक्स करून घेणार आहोत. खूप जोर द्यायचा नाही, पूर्ण मिश्रण एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपण विलायची पावडर घालणार आहोत. आपण बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर घातलं नाही, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये ईस्ट घालत आहे. अर्धा चमच ईस्ट घातलं. संपूर्ण मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे संपूर्ण मिश्रण मिक्स झाल्यानंतर आपण याच्यामध्ये अगदी 2 ते 3 चमच पोहे खायचे चमचने अगदी 2 ते 3 चमच आपण पाणी घालून एकदम जाडसर घट्ट असा आपण याचा उंडा मळून घेणार आहोत. आपल्या पोळीच्या पिठासारखं अजिबात नाही, अगदी घट्टसर उंडा तयार पाहिजे आपल्याला. आता हा एकदम घट्टसर असा उंडा तयार आहे, तर एकदम घट्ट आहे. कारण आपण बिस्किट बनवणार आहोत त्याच्यामुळे आपल्याला पातळ उंडा नको, असा जाड जाड आणि एकदम घट्ट उंडा तयार आहे. तर मी कढईला 15 मिनटं अगोदर प्री हीट करण्यासाठी ठेवले होते. आता आपण याच्यामध्ये ठेवणार आहोत आपले बिस्किट. तर चम्मचच्या साहाय्याने मी एकाच आकाराचे येण्यासाठी असे मी त्याचे छोटे छोटे बॉल तयार करून घेणार आहे. किंवा तुम्ही अंदाजे असे बिस्किट बनवू शकता. पण एका आकाराचे येण्यासाठी जर असा चमच असेल किंवा तुमच्याकडे जे काही असेल त्याने अंदाजे तुम्ही असा कपामध्ये एकसारखे बिस्किट येण्यासाठी करून घ्या. तर काय, एकदम गोल गोल आपल्याला छोटी लाटी करायची आहे. जर तुम्हाला डिझाईन करायची असेल तर अशी चम्मचच्या साहाय्याने फक्त त्याला गोल केल्यानंतर असं फक्त दाबून एक छान मस्त अशी डिझाईन तयार करून घ्यायची असेल तर नक्की करून घ्या. छान दिसते. मुलांनाही असं काही नवीन आवडतं, त्यासाठी नक्कीच ट्राय करा. आणि आपण त्याच्यावर थोडे थोडे बदाम बारीक करून टाकलेला आहे. बदाम टाकून थोडंसं त्याला दाबून घ्या. आता आपण हे कढईमध्ये ठेवणार आहोत. आपण जी प्लेट घेतली होती त्याला अगोदर तूप लावून घ्या आणि त्याच्यावर आपण हे बिस्किट ठेवणार आहोत ना, तूप लावलेलं पाहिजे, ज्याच्यामुळे आपले बिस्किट हे आल्हादी निघतील. आता आपले बिस्किट तयार आहे. दिसायला अतिशय छान, सुंदर आणि हो, कोणाला विश्वास बसणार नाही की ही बिस्किट आपण घरी, तेही गव्हाच्या पिठापासून अगदी टेस्टी आणि हेल्दी बिस्किट कढईमध्ये तयार केलेले आहेत. खायला अतिशय चवदार आणि लहान मुलांच्या हेल्थसाठी घरचं बिस्किट अतिशय छान. तर नक्की ट्राय करा.
माझे बिस्किट तयार होईपर्यंत माझं एक एक बिस्किट गायब होत होतं, कारण माझ्या घरात लहान मुलं आहेत आणि बिस्किट करा, तुम्ही कोणतीही जर हेल्दी आणि टेस्टी अशी काहीतरी वस्तू बनवली ना, तर ती आपोआपच घरात गायब होत जाते. तर माझ्या घरात तर हे बिस्किट अगदी 10 ते 15 मिनिटात संपले होते. तर तुम्हाला जर खरंच ही रेसिपी आवडली असेल, तर नक्कीच ट्राय करा. आणि लहान मुलांसाठी बनवत असाल, तर हीच ट्रिक नक्की फॉलो करा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल, तर दुसरी रेसिपी काय बनवायचं हे मला कमेंट करा. बाय बाय.